सिल्लोड तालुक्यातील जाणारा रेल्वे महामार्ग दुसऱ्या मार्गाने न्या। सिल्लोड शेतकऱ्यांचे सिल्लोड तहसीलदार यांना निवेदन। सदरील मागणी मंजूर न झाल्यास घेणार जलसमाधी। आज दिनांक 16 मार्च संध्याकाळी 5 वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील जालना जळगाव रेल्वे महामार्ग जात आहे। सदरील मार्ग हा दुसऱ्या मार्गाने घेऊन जावे। या मार्गाने जाणार असलेल्या रेल्वे मार्गाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे। सदरील मार्ग दुसऱ्या मार्गाने घेऊन जावे नसता सिल्लोड तालुक्यातील शेतकरी हे आक्रमक भूमिका घेऊन सिल्लोड तालुक्यातील केळणा धरण येथे जलसमाधी घेणार असल्याची माहिती सिल्लोड तहसीलदार यांना निवेदनाद्वारे सदरील शेतकऱ्यांनी दिली आहे। तर काय संदर्भात निवेदन आहे? संदर्भ असा आहे की जालना जळगाव रेल्वे ट्रॅकच्या कामाच्या सुरुवातीच्या संदर्भानं सरकारने काही जमीन अधिग्रहण करण्याच्या या संदर्भाने काम चालू केलेलं आहे। आम्ही एक 9/4ला म्हणजे 9 एप्रिलला उपविभागीय अधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं की एक 8 दिवसामध्ये आम्हाला आमची जी मागणी आहे की सुरुवातीचं जे सर्वेक्षण झालं होतं या रेल्वे मार्गाचं ते आण्वी मार्गे या ठिकाणी होतं आणि अचानकपणे ते बदलून मंगरूळ मोडा आनंद पार्क या भागातून ती रेल्वे ट्रॅक आता चालली लिहाखेडी या भागातून। आमची मागणी फक्त एवढी आहे की पहिले जे सर्वेक्षण झालं होतं आणि पहिल्या स्वरूपाचं जे सर्वेक्षणाने ट्रॅक बनवला गेला होता तोच घेण्यात यावा। आता नव्याने जो ट्रॅक या ठिकाणी ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही व आमचे संलग्न शेतकरी जेवढे आहेत आम्ही ह्या जमिनी द्यायला तयार नाहीत। या अगोदरसुद्धा आमच्या जमिनीमधून केळणा प्रकल्पाच्या वेळेसुद्धा जमिनी दिल्या गेलेल्या आहेत। 33 KVची लाईट गेली त्यावेळेसुद्धा आम्ही जमिनी दिलेल्या आहेत। आम्ही उद्या जगायचं कसं? जर का सरकार वारंवार आमच्याच जमिनी घेणार असेल तर आम्ही उदरनिर्वाह करायचा कसा? आम्हाला सरकारचे पैसे नको आहेत, आम्हाला आमच्या जमिनीच पाहिजेत, आम्हाला आमचं वावर राखायचं आहे अशी आमची स्पष्ट मागणी आहे। प्रशासन याच्यावर कुठलीही दाद द्यायला तयार नाही। आम्ही 24 एप्रिलपर्यंतचा टाईम अल्टिमेटम 24 एप्रिल 2025 पर्यंतचा अल्टिमेटम सरकारला देत आहोत। या माध्यमातून आम्ही सरकारला सूचित करतो 24 तारखेपर्यंत हा ट्रॅक बदलण्यात यावा, अन्यथा 25 एप्रिल 2025 रोजी आम्ही केळणा धरणामध्ये सर्व शेतकरी जलसमाधी आंदोलन या ठिकाणी करणार आहोत व आमचा देहत्याग करणार आहोत।